लग्नात हसताना दिसते ना मी, पण त्यानंतर मात्र एवढे हसले नाही. सध्या इन्स्टावर नवीन ट्रेंड सुरू झाला, लव्ह स्टोरी सांगायचा. गोड गुलाबी गोष्टी तर सगळेच सांगताय, म्हटलं थोडी रियालिटी पण सांगू. हाय, मी तनया आणि वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. आमचं टिपिकल अरेंज मॅरेज आहे, जे हार्डली 8 दिवसात जमलं होतं. 1.5 महिन्यात लग्न झालं आणि पुढच्या 1.5 दिवसात रियालिटी सुद्धा हिट झाली. लग्नाच्या आधीचं गोड गोड बोलणं, प्री वेडिंग, हळद, लग्न, त्यानंतर डिवोर्स पर्यंतचे विचार आणि मग हा गोड गुलाबी संसार. या 6 वर्षातले पहिले 6 महिने आमच्यासाठी खूप अवघड होते आणि आय थिंक ते प्रत्येक कपलसाठी असतात, ते अरेंज मॅरेज असो किंवा लव्ह मॅरेज. तर लग्नानंतर सासरी जातात, तसं इंजिनिअरिंग नंतर पुण्याला येऊन मी जॉब सोबत माझा संसार थाटला आणि पुढच्या 6 महिन्यात त्या कल्चरला कंटाळून मी माहेरी परत गेले. आणि आता संसार सोडून आलेल्या मुलीला कोण घरी ठेवतं ना, तसं मलाही माझ्या घरच्यांनी ओरिजिनल संसारामध्ये टाकायचं ठरवलं. आणि मग चालून आलं हे स्थळ, ज्याला आम्ही पहिल्याच दिवशी नकार दिला. आणि तरीही आज आम्ही संसार का करतोय हे बघण्यासाठी फॉलो करायला विसरू नका. भेटत पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत